नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि रोज रोज तीच भाजीपोळी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. थोडंसं वेगळ्या चवीचं काहीसं आपल्याला खावंसं वाटतं. तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे धपाटे. हे धपाटे जास्त उन्हाळ्यामध्ये बनवले जातात किंवा मग कोथिंबीर जेव्हा जास्त प्रमाणात उपलब्ध असते, स्वस्त असते, तेव्हासुद्धा हे धपाटे बनवले जातात. उन्हाळ्यामध्ये भाजीपोळी खाऊन कंटाळा आला तर हे धपाटे घरोघरीच बनवले जातात. तर चला हे धपाटे बनवायचे कसे ते आपण बघूयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरे घ्यायचे. सोबतच खूप सारा लसूण घ्यायचा आहे. धपाट्यांमध्ये लसूण चवीला छान लागतो. आता पाणी टाकून ह्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. एकाच भांड्याने तुम्ही हे माप करू शकता, तर मी एका मीडियम साईजच्या वाटीने हे माप केलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी 1.5 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे. धपाट्यांमध्ये मीठ थोडंसं जास्त लागतं. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. धपाटे अजून चवदार बनवण्यासाठी याच्यामध्ये 1 मोठी वाटी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण याचं, ते आपण टाकून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी नंतर पिठामध्ये टाकून व्यवस्थित असं हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. 2 ग्लास पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागतात. पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट नाही भिजवायचं. पोळीपेक्षा थोडंसं सैलसर असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. तर व्यवस्थित असं हे पीठ आता भिजून घेतलं की एक पोळीपाट घ्यायचा आहे आणि पोळीपाटाच्या खाली आपल्याला एक ताट ठेवायचं आहे. म्हणजे आपण धपाटे थापताना त्याच्यावरती जे असं पाणी लावतो ते आपल्या ओट्यावरती पडत नाही, ते ताटामध्येच पडतं आणि किचन ओटा क्लीन राहतो. आता एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे धपाटं खाली कपड्याला चिटकत नाही. मीडियम साईजचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातामध्ये थोडंसं असं गोल करायचं आणि नंतर थोडा थोडा पाण्याचा हात लावत जायचा आहे आणि छान असं हे धपाटं थापून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी एकसारखं असं हे धपाटं आपल्याला थापायचं आहे. धपाटं थापताना कधीच पूर्ण हाताचा वापर नाही करायचा. फक्त बोटांनीच हे धपाटं आपल्याला व्यवस्थित असं सर्व बाजूने एकसारखं थापून घ्यायचं आहे. सुरुवातीला मध्यभागी हे धपाटं थापायचं आणि नंतर कडा त्याच्या व्यवस्थित अशा थापून घ्यायच्या आहेत आणि मध्ये एक छोटंसं छिद्र करायचं आहे. आता तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की याच्यावरती अर्धा चमचा तेल सोडायचं आहे आणि आता अशा प्रकारे आपण कपडा उचलून तव्यावरती टाकायचा आहे आणि मस्त असं हे धपाटं पहा, अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि तुटलेलं सुद्धा नाही. आता आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. ही छोटी अर्धी वाटी आहे. आता हे तेल आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. धपाट्याच्या बाजूने हे तेल पाणी आपल्याला सोडायचं आहे. सोबतच धपाट्यांवर सुद्धा हे तेल पाणी लावायचं आहे. तर अर्ध्या मिनिटानंतर धपाटं आपण पलटून घेऊयात. धपाटं थोडंसं भाजल्यासारखं वाटलं की लगेच त्याला पलटून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती हे धपाटे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरती भाजाल तर ते खूप लवकर करपतील. तर मीडियम गॅसवरतीच हे व्यवस्थित भाजायचे आहेत. तर ह्या धपाट्यावरती आपण अजून थोडंसं तेल पाणी लावून घेऊयात. हे पारंपरिक पद्धतीचे धपाटे आहेत. धपाट्यांना आपण फक्त तेल लावतो तर त्याच्यामुळे काय होतं, ते वातड होतात आणि वातड होण्याचे अजून काही कारणे आहेत. एक तर पीठ खूप घट्ट असायला नको. दुसरं म्हणजे पिठाचं प्रमाण बरोबर असायला हवं. तुम्ही जेवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्धं गव्हाचं पीठ आणि त्याच्या अर्धं आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जर जास्त झालं तरीसुद्धा धपाटे वातड होतात. तर मोजून आपल्याला हे पीठ धपाट्यांसाठी वापरायचं आहे. दोन्ही बाजूनी छान खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे आणि अधूनमधून
त्याला तेल आणि पाणी लावत जायचं आहे. तेल आणि पाणी लावल्यामुळे छान असे ते मध्ये शिजल्या जातात. मऊ आणि लुसलुशीत वरतून खरपूस असे हे धपाटे तयार होतात. अजिबात वातड होत नाहीत. बऱ्याच वेळेस आपण धपाटे बनवले तर ते चावून चावून आपले गाल दुखून येतात आणि ते व्यवस्थित चावल्या जात नाहीत. अगदी शिळे तुकडे मोडल्यासारखे ते धपाटे लागतात. तर या पद्धतीने तेल पाण्यातले धपाटे तुम्ही बनवले तर ते छान असे मऊ लुसलुशीत आणि खरपूस खमंग असे हे धपाटे तयार होतात. तर दुसरं धपाटेसुद्धा मी करून तुम्हाला दाखवते. छान असं ते तयार होतं आहे. तर मस्त असा त्याला कलर येतो, सोबतच तेल पाण्यामुळे चवही खूप छान लागते. धपाटे भाजताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मस्त असे हे धपाटे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. याच्याबरोबर दही किंवा मग हिरवी चटणी अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.